मुळामध्ये 1 महिना आधीच आपण तारखा देतो, किमान 2 तारखा तर कायम ठेवतो दर महिन्याच्या. परंतु आता असं लक्षात येत आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असला की महापौर डायरेक्ट तारखा बदलून मोकळ्या होतात. म्हणजे इथे पक्ष वाढवायचं आहे, मुंबईचं काय काम असेल तर आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही, अशा पद्धतीने या महापालिकेत कारभार चालला आहे. म्हणजे आज खरं सभागृह असणार होतं, ते काल संध्याकाळी कळतं आहे की सभागृह नाही आहे म्हणून. आणि MS डिपार्टमेंट म्हणजे त्यांनी MS डिपार्टमेंटनी स्वतःचं अस्तित्वच ठेवलं नाही आहे, अगदी पार गुलाम झाल्यासारखे वागतं आहे. त्यामुळे अशा गोष्टीचा मी निषेध करते. कारण जेव्हा तारखा ठरतात तर शहरातल्या काही गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये हरकतीचे मुद्दे घ्यायचे असतात, कुठे निवेदन द्यायचं असतं, कुठे सूचना करायच्या असतात आणि मग नेहमीचं कामकाज करायचं असतं. पण महापौरांचा जो कारभार चालला आहे, मन मानेल तसं कधी वाटेल तेव्हा तारखा देऊन मोकळ्या होतात. आणि सगळे नगरसेवक म्हणजे त्यांचेही आणि आमचेही, त्यांचे होतात की नाही मला माहिती नाही, पण आपल्या सगळ्या नगरसेवक डिस्टर्ब होतात. तयारी केलेली असते, पूर्ण डिस्टर्ब होऊन जातात. आणि मग प्रश्न पडतो की हा मुंबईच्या महापौरांना नगरसेवकांना डिस्टर्ब करून पक्षीय राजकारण करायचं आहे का? की महापौर म्हटल्यानंतर जर तुम्ही आमचा पण रेकॉर्ड काढा, आम्ही त्यावेळेला पण विरोधकांना विश्वासात घेऊन, म्हणजे अगदी आमच्याकडे मनोज कोटक येत होते, ते विरोधक नव्हते, ते आमचे बरोबर होते पण विरोधाची भूमिका करत होते. मग प्रभाकर शिंदे असतील किंवा रवी राजा असेल किंवा आता त्या जाधव राखी जाधव, विचारा त्यांना, त्या तिकडेच बसले जातात. असं कधीही राजकारण एवढ्या टोकाला जाऊन होत नव्हतं. राजकारण सगळेच करतात, वाटेल तशा तारखा बदलतायत, वाटेल त्या आणि लोकांचं खच्चीकरण करतायत. आणि काय मन मानेल. महापौर जरा नियमाने चाला, नियमाने. काही 31 मे पर्यंत खरं तर नालेसफाईचे आदेश महापालिकेने दिलेले आहेत. आणि असं असताना आपण पाहतोय की महापालिकेच्या सत्ताधारींकडनं जे नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यावरनं अनमन पाहायला मिळत आहे. कुठेतरी आपलं देखील अस्तित्व दाखवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आज खरं तर शिंदेच्या उपमहापौर जे संजय घाटे यांचा दौरा आहे, तर उद्या भाजपच्या ज्या महापौर आहेत प्रीती तावडे यांचा दौरा आहे. महापौरांचे एवढे नालेसफाईचे दौरे झाले पण कुठेही उपमहापौर यांना बोलवण्यात आलं नव्हतं. त्यामुळे ही संपूर्ण चर्चा पाहायला मिळते. 2 गोष्टी आहेत. भाजपाबरोबर जो मैत्री करतो त्या मैत्रीला ते कधीच जागत नाही, हे वारंवार दिसत आलेलं आहे. महापौर मॅडम जेव्हा पाहणी करतायत तेव्हा मला असंही दिसतंय कुठेही अधिकारी लोक नाहीत, स्वतःच्या पक्षाचे लोक घेऊन फिरताना मला दिसतंय. त्यामुळे शिंदे जी सेना आहे त्या तिकडनं देवा भाऊ देवा भाऊ हाच घोष चालू असतो. जे काही बदल घडत आहेत किंवा घडणार आहेत किंवा जे घडून गेले आहेत ते फक्त आणि फक्त देवा भाऊंनीच केलं आहे असा भाजपाचा सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे शिंदे सेनेला कुठलाही महापालिकेत म्हणजे काय म्हणतात ना, विश्वासात घेतलं जातं असं मलाही दिसत नाही आहे. कारण काही झालं तरी एकेकाळी शिंदे सेना काय आणि आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव किंवा त्यांची कुजबूज हे आम्हालाही कळते. आणि त्यामुळे शिंदे सेनेमध्ये निश्चित ती नाराजी आहे. अनेकदा त्यांच्या गोष्टी पाडण्यासाठी पण प्रयत्न झालेले आहेत आणि त्यांना विश्वासात घेत नाही आहेत, हे पक्का आहे. पण तो त्यांचा प्रश्न असल्यामुळे आम्ही एक करत नाही आहे. शिंदे सेना पण त्यांना विचारत नाही महापौरांना की तुम्ही अशा तारखा का बदलता. सारख्या मुंबईकरांचं काम करायचं आहे आणि मुंबईकरांसाठी करायचं आहे, तर मनमानी कारभार महापौरांचा शिंदे सेनासुद्धा का चालवून घेते, हा पण मला प्रश्न आहे. काही मुंबईमध्ये मच्छीमारांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबईत मासे कापायचे नाही, विशेष म्हणजे वाकोदा भागात असं सांगण्यात आलं होतं त्या मासेमारांना. आताच महापौर प्रीती तावडे ते गेले आहेत, त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी असा आरोप केला आहे की शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने काही कोळी महिलांना हाताशी घेऊन अफवा पसरवण्याचं काम केलं आहे. तुम्ही नुसतं वायफळ बडबड करू नका. फार झालं तुमचं.
एकतर तुमच्याकडे ठोस पुरावा असेल तर त्या कोळी महिलांना विचारा. त्या एकतर त्या डेअरिंगबाज असतात, आद्य कोळी मुंबईकर आहेत, त्यामुळे नको त्या कुरघड्यात करू नका. त्या झेपणाऱ्या नाहीत तुम्हाला. आणि कोळी महिला कोणाच्याही आधारावर चालत नाहीत. त्या पूर्णतः कोळी बांधव, आगरी हे सगळे सक्षम आहेत. त्यांना आधाराची तुमच्या तर अजिबात गरज नाही. आणि आमच्यामध्ये अनेक नगरसेवक आहेत जे कोळी बांधव आहेत. त्यामुळे अशा घाणेड्या फुटकळ गोष्टी आम्ही कधीही करत नाही. आणि आम्ही कोणाला हाताशी धरून, कारण आम्ही पण आमच्या पण गट्स आहेत. त्यामुळे उगाचच काय पण बोलायचं आणि मायलेज घेण्याचा प्रयत्न महापौरताई जरा थांबवा. फारच उथळ होतं आहे हे सगळं. एवढं उथळपणा बरा नव्हे. आणि कोळी महिलांवर जर तुम्ही आता बोललातच आहात तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल. वाटेल ते आरोप आम्ही पण नाही सहन करणार. कोणाला हाताशी धरलं, तुमच्या कोणी कान फुकले ते आम्हाला येऊन दाखवा आणि रीतसर कारवाई करा. मुळात ज्या बातम्या चालल्या आहेत त्याच्यावर वॉर्ड ऑफिसर आता जर मागे फिरत असेल तर त्या वॉर्ड ऑफिसवर पहिली कारवाई करा. तुम्ही प्रशासनाला झाकून ठेवाल आणि आमच्यावर कुरघडी कराल तर तुम्ही मुंबईकरांवर पुन्हा अन्याय करता आहात. सारखा अन्याय करता आहात. हे सतत तुम्हीच सिद्ध करता आहात. काही या पाहणी दौऱ्यामध्ये अदिती तावडे ज्या महापौर आहेत त्या मासे देखील तिथे कापणार असल्याचं सांगितलं. बघा, काल मासे कसे कापले जातात हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगितलं आहे. आणि त्या कापणार असतील तर चांगली गोष्ट आहे, पण ते टेक्निकली नीट कापा. शो म्हणून कापायला जाऊ नका. कारण मासा याचं कापण्याचं टेक्निक हे आमच्या सगळ्यांपेक्षा त्यांच्याकडे जास्त असतं. आणि म्हणून कोळी महिलांकडनं मासे कापून लोक का घेतात आम्हालाही माहिती आहे, पण आम्ही कापून आणतो. कारण ती रिक्स आम्ही घेत नाही. आणि ती खायची गोष्ट आहे. काटा कुठे जर घशात अडकला तर प्रचंड त्रास, वेदना आणि काही वेळेला तर सर्जरी करून काढले. त्यामुळे तुमचं नाटक तुम्हाला लकला. मुंबई महानगरपालिकेत मायक्रो सरफेसिंग नावाची यंत्रणा वापरली जाणार आहे. रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी त्यासाठी कोट्यावधी रुपये देखील खर्च केले जाणार आहे. मध्यंतरी रस्ते काँक्रिटीकरणासाठी देखील अनेक कोट्यावधी रुपये खर्च केले गेले. मात्र अजूनही काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालेलं नाही. तर भाजपचेच एक नगरसेवक आहेत, त्यांनी आरोप केला की यामध्ये भ्रष्टाचार होतो. मला ना दोन गोष्टी कळतच नाहीये. एकीकडे उपमुख्यमंत्री सांगतायत अजिबात खड्डे असणारच नाहीत, आणि दुसरीकडे भाजप असे कोट्यावधी पैसे देऊन फक्त नाव बदलून, प्रक्रिया तशीच पण नाव बदलायचं आणि नाव बदलून प्रयोग करायचे. आणि त्या प्रयोगाला भाजपचे पण आमदार म्हणा, भाजपचे नगरसेवक म्हणा, हेही आता त्या प्रयोगाला कंटाळले आहेत. कारण त्यांना पुढील 5 वर्षांनी किंवा हा मधला पडाव येणार आहे लोकसभेचा आणि विधानसभेचा, त्यांना सामोरं जायचं आहे. त्यामुळे त्यांना नगरसेवकांना पण वाटतं आहे की प्रामाणिकपणे आपल्या वरिष्ठांनी बोललं पाहिजे आणि तसं केलं पाहिजे. म्हणून त्यांच्याकडनं विरोध होतो आहे. फक्त नाव बदलून, प्रक्रिया तशाच करून एकीकडे उपमुख्यमंत्री म्हणणं खड्डे पडणार नाहीत आणि एकीकडे यांची यंत्रणा भाजपची अशा पद्धतीने वागत असेल तर नक्की मुंबईकरांनी तुमच्या म्हणजे तुम्ही काय करताय काय समजावं. याच्यासाठी माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ही स्कीम चालू आहे. महापौरांच्या फंडाची स्कीम पूर्ण झालेली आहे. त्यामुळे कशी झाली काय झाली तिथे ती चर्चा आहे, पण मी आरोप नाही करणार. कारण मला कळलं, बघितलं नाही की आम्ही हे नाही. त्यामुळे जे चाललंय ते मुंबईकरांच्या अहिताचं अधिक होतंय असं दिसतंय. काही भाजपकडनं मुंबई महापालिकेत काही मोठे प्रशासकीय बदल जे आहेत ते केले जाणार आहेत. नुकताच एक आमदार व महापौरांची बैठक पार पडलेली आहे आणि पारदर्शक कारभारासाठी भाजपचे जे वरिष्ठ नेतृत्व आहे हे यासाठी आग्रह आहे. आणि त्यामुळेच महापालिका मैदान असेल किंवा मोकळ्या जागा अशा काही ज्या सोयीसुविधा आहेत ज्या केंद्रित आहेत त्याच्यामध्ये नव्या धोरणांचं जे आहे ते उल्लेख करण्यात आलेला आहे. नवं धोरण म्हणजे ज्या RGPGमध्ये
कुठलंही बांधकाम करायचं नाही अशी गेल्या 15 वर्षातली अट होती. मला असा डाऊट आहे, अजून माझ्यासमोर ते आलं नाही आहे, ती अट काढण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून लोढांसारखे अनेक संस्थानिक जे आज मुंबई गिळायलाच बसले त्यांना त्या मैदानामध्ये कब्जा करायला मिळेल आणि तो कब्जा अधिकृत करून घ्यायची हा जो साजिश आहे, ही साजिश त्यांची चालली आहे. 15% बांधकाम करायला द्या असं मला ऐकायला येतं आहे, पण ह्याला कडाडून विरोध होईल. कारण RGPGमध्ये आता कुठलंच बांधकाम असता कामा नये. मुंबईकरांना मोकळा श्वास त्या निमित्ताने का होईना मिळतो आहे, तो त्यांचा श्वास गुदमारून टाकता कामा नये. कारण गेल्या 15 वर्षापूर्वी हे 15 वर्ष हे नियम आम्ही पाळले आहेत. त्यामुळे मला वाटतं RGPGमध्ये कुठलंच बांधकाम असता कामा नये. नवीन बदल करून आणला तर विरोध करू. तुमच्या कार्यकाळामध्ये जे धोरण होते त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा सूचनेची या बैठकीत पाहायला मिळाला. नाही, आमच्या काळामधला धोरण हेच होतं की RGPG किंवा जे मोकळ्या पेस या कुठल्याही बांधकामांनी बाधित करू नका, ते लोकांसाठी मोकळ्या ठेवा. कारण 15 वर्षापूर्वी फुटपाथवर पण बांधकामं करायला दिली जात होती. मला आठवतं एक आयुक्त नलिन अक्षण साहेब यांच्या याच्यामध्ये बरेच फुटपाथवर व्यायामशाळा झाल्या वगैरे, पण तेव्हाच उद्धवजींनी पुढाकार घेऊन आयुक्तांना निर्देश देऊन की बाबा फुटपाथ किंवा मोकळ्या जागा इथे कुठलंही बांधकाम करायला देऊ नका. आणि तो नियम गेली आत्ता 8 ह्या दिवसापर्यंत आपण पाळलेला आहे. एक अशी पण चर्चा झाली आहे, जर निधी कमी पडल्यास तर या प्रसंगी PPP तत्वाचाही यामध्ये अवलंब करण्यात येणार आहे. काय PPP तत्वाचा देखील अवलंबन करण्यात येईल. बघा, भाजपच्याच एका नगरसेवकांनी कालच्या अगदी बजेटमध्ये सुद्धा त्यांनी विरोध केला की PPP देऊ नका. एकदा त्यांना जागा अलाउट केल्या 20 वर्षासाठी, 30 वर्षासाठी, 40 वर्षासाठी, त्या पुन्हा मिळत नाहीत. आणि आवळा देऊन कोहळा काढण्याची जी ही पद्धत आहे ती बंद करा. त्यामुळे PPPला विरोध होत आहे. भारत माता की जय आम्ही जरूर म्हणून पण आमचा विरोध वंदे मातरमला असेल असे फरहान आझमी अबू आझमीचे पुत्रांनी म्हटलं. नाही, मुळामध्ये अबू आझमी जे काही असे विधानं करून कारण नसताना भारत माता की जय म्हणायचं तर आहेच, पण वंदे मातरम पण म्हणावं लागेल अशी दादागिरी कोणाचीच खपून नाही घेतली त्यांना.